सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आज रविवार आमच्या सगळ्या बायकांचा उपवास असतो. तर आमची ही साबुदाणा खिचडी आहे, लाल तिखटची बनवली आहे आणि रेशमाची भगर आहे. इकडच्या जी डब्यात आहे ती भगर आहे. इकडे मी थोडेसे शेंगदाणे आणलेले होते. ज्या ताईंच्यात आम्ही कांदा चिरायला आलो आहे त्यांनी तर काय मस्त असं बेतच केलेलं आहे. केळी आणलेत, अजून हे आणले ते गोड हा असतो म्हणजे जो तळलेला शाबू असतो तो घरून येताना त्यांनी हे आणलेला आहे. साबुदाणा खिचडी पण बनवून आणली आहे. सगळ्यांचं असं भरपूर काय 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 वेगवेगळं फराळाचं आहे. आणि असं निवांत बसून आम्ही आज झाडाखाली फराळ करायला बसलो आहे आणि कांदा चिरायचं चालू आहे रानामध्ये काम. आज म्हणजे उद्या वगैरे होऊन जाईन, थोडासा राहिला चिरायचा. तर उद्या जरा थोड्याशा दोघी तिघी जास्त आल्या तर लवकरच त्यांचा कांदा चिरून होईल. त्यांनी असं मस्त सगळ्यांसाठी रानात फराळाला आणलं होतं. ह्या आजी पण आलेले आहेत चिरायला, कांदा चिरायला आलेत. बघा किती वय तरी किती कसं काम करतायत. आणि असं आमचं चालू आहे रानात फराळ. तर कोणाकोणाला आमचा फराळ आवडला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हे बघा असा मस्त त्यांनी सगळ्यांना फराळाचं दिलेलं आहे. तर मी या सगळ्यांनी छान असं रानातला फराळ करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत. सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आज रविवार आमच्या सगळ्या बायकांचा उपवास असतो. तर आमची ही साबुदाणा खिचडी आहे, लाल तिखटची बनवली आहे आणि रेशमाची भगर आहे. इकडच्या जी डब्यात आहे ती भगर आहे. इकडे मी थोडेसे शेंगदाणे आणलेले होते. ज्या ताईंच्यात आम्ही कांदा चिरायला आलो आहे त्यांनी तर काय मस्त असं बेतच केलेलं आहे. केळी आणलेत, अजून हे आणले ते गोड हा असतो म्हणजे जो तळलेला शाबू असतो तो घरून येताना त्यांनी हे आणलेला आहे. साबुदाणा खिचडी पण बनवून आणली आहे. सगळ्यांचं असं भरपूर काय 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 वेगवेगळं फराळाचं आहे. आणि असं निवांत बसून आम्ही आज झाडाखाली फराळ करायला बसलो आहे आणि कांदा चिरायचं चालू आहे रानामध्ये काम. आज म्हणजे उद्या वगैरे होऊन जाईन, थोडासा राहिला चिरायचा. तर उद्या जरा थोड्याशा दोघी तिघी जास्त आल्या तर लवकरच त्यांचा कांदा चिरून होईल. त्यांनी असं मस्त सगळ्यांसाठी रानात फराळाला आणलं होतं. ह्या आजी पण आलेले आहेत चिरायला, कांदा चिरायला आलेत. बघा किती वय तरी किती कसं काम करतायत. आणि असं आमचं चालू आहे रानात फराळ. तर कोणाकोणाला आमचा फराळ आवडला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हे बघा असा मस्त त्यांनी सगळ्यांना फराळाचं दिलेलं आहे. तर मी या सगळ्यांनी छान असं रानातला फराळ करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.